अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणी नातेवाईकांचा संताप पाहायला मिळतोय। या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर मोठा गोंधळ निर्माण झालाय। जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह हे ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलेला आहे। घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झालाय। सध्या स्थिती अकोट शहरात तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तर नागरिकही मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनच्या बाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण अकोटमधून बघतोय। काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणी नातेवाईकांचा संताप पाहायला मिळतोय। या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर हा गोंधळ निर्माण झालेला आहे। जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलेला आहे। प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, आपण बघतोय की हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणी नातेवाईकांचा संताप पाहायला मिळतोय। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। काय अधिकची अपडेट आहे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची हत्या झाल्यानंतर इथील वातावरण चांगलं तापलं आहे। ते पडसाद जे आहेत ते संपूर्ण राज्यासह संपूर्ण जिल्ह्याभर उमटताना दिसत आहेत। अकोल्यातील अकोटमध्ये त्यांचा मृतदेह नेण्यात आलेला आहे आणि दरम्यान नातेवाईकांनी एक मागणी केली आहे की जोपर्यंत आरोपींना या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे मोठी गर्दी पोलीस स्टेशन परिसरात पाहायला मिळते। आणि एकंदरीत जर पाहिलं तर ज्या कुटुंबियांनी जे आरोप केलेले आहेत काही त्यामध्ये राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त अकोटमध्ये सध्या आहे आणि प्रचंड पोलीस स्टेशनच्या बाहेर जमाव जो आहे तो जमा झालेला आहे। कालच ही घटना घडली होती। काँग्रेस नेते हिदायत पाटील यांच्यावरती हल्ला करण्यात आला। ही घटना तुम्ही पुन्हा एकदा सांगाल का आपल्या प्रेक्षकांसाठी? काल दुपारच्या सुमारास हिदायत पटेल हे घटनास्थळावर गेले असताना तिथे त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला। काही एका अज्ञाताकडून चाकू हल्ला झाल्यानंतर तो अज्ञात इसम जो आहे तो फरार झाला होता। त्याला उशिरा रात्री पोलिसांनी अटक केली या प्रकरणी। आणि आता या प्रकरणामध्ये काय झालं, सकाळी हिदायत पटेल यांचा मृत्यू झाला। दरम्यान नातेवाईकांनी जी मागणी केली आहे की यामध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना आरोपी करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल जरी झाले असले तरी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती नातेवाईकांनी केली आहे। त्यामुळे आज त्यांचा मृतदेह अकोल्यातून अकोटमध्ये नेण्यात आला। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा जमाव जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय आणि मोठी तणावाची स्थिती जी आहे ते सध्या अकोटमध्ये पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर येते। जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू झालेला आहे। हिदायत पटेल यांच्यावरती अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळ गावात जीवघेणा हल्ला झाला होता। हिदायत पटेल हे मस्जिद मधून बाहेर येताच त्यांच्यावरती एका व्यक्तीने चाकू हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले। अकोट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। कांग्रेस का एक ऐसा लॉस है जिसकी भरपाई नहीं हो सकती। बहुत दुखद घटना है कि आज हिदायत पटेल साहब हमारे बीच नहीं रहे। जिन लोगों ने ये हत्या करवाई या उसके पीछे किस किस का साजिश है, मैं पुलिस डिपार्टमेंट से, होम डिपार्टमेंट से रिक्वेस्ट करता हूं कि एक इतने बड़े नेता को खुलेआम मारा गया। कानून अलग बात है कि पुलिस वालों ने जिसने मारा उसको पकड़ा है, लेकिन उसके पकड़ने से कुछ नहीं होता। पुलिस को पूरी उसकी तफ्तीश करनी होगी। सुबह 6 बजे इंतकाल हुआ पटेल साहब का और कल रात में हमने कंप्लेंट करे थे। पटेल साहब ने खुद बोले थे 5 आरोपियों के नाम, पहला बदरुज्जमा, दूसरा राजू बोचे, तीसरा संजय बोड़के, एक फाजिल खां आसिफ खां और फारूक खां आसिफ खां। इनमें से एक की भी अटक हुई नहीं और जब तक की अटक हुई नहीं हम यहाँ से बॉडी लेके जाने वाले नहीं है। हम यहाँ से डायरेक्ट पाकोट पुलिस स्टेशन में बॉडी लेके जा रहे हैं और जब तक की अटक हुई नहीं बॉडी वहीं रहेंगी जब तक कि हम आखिरी का उनका अंतिम संस्कार नहीं करेंगे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं। काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलं। आम्ही पण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो। त्यांची झालेली निर्गुण हत्या
याचं कोणी समर्थन करू शकत नाही. त्याची मी निंदा करतो आणि तीव्र शब्दात निषेध पण व्यक्त करतो. जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे आणि ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही. मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या बाबत सखोल चौकशी व्हावी. मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल. तुर्तास तुम्ही सांगताय त्या पद्धतीने FIR मध्ये नाव जर असेल तर पुढं माझा पोलिसांवर विश्वास आहे की चांगल्या निपक्षपातीपणे चौकशी करतील. महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती किती बिघडलेली याचं एक उदाहरण आहे. कोयता गँग, चाकुनी हल्ला हे आता काही विशिष्ट भागापुरतंच नव्हे तर आपल्या आडवळणाच्या गावात देखील आता गुंड चाकू घेऊन अशा प्रकारचे हल्ले करायला लागलेत. महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसण्याचं काय परिणाम होऊ शकतात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे. ताबडतोब सगळे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं.